आता याच्यानंतर कीर्तन नसतं करायचं. बहिणी फडकत असेल कळसाच्या वर काय असतं तर झेंडा असतो माझा, त्याला त्यागाचा झेंडा म्हणतात. आणि अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो, गावकऱ्यांनी किती कष्ट केले असतील पण बहिणाबाईंच्या कृपेशिवाय एवढा मोठा कार्यक्रम होत नाही. आणि गावकऱ्यांच्या कष्टाला, त्यांच्या निष्ठेला व्यासपीठाकडून एकदा साष्टांग दंडवत करतो. एखादं अक्षर चुकून तुम्हाला बोललो असेल जोरात लागलं असेल तर लागू द्या, लागण्यासाठी बोललो. माफी बिफी मागायच्या भानगडीत मी पडत नाही, पाप करीत नाही, कोणाच्या बाला नाही. स्वच्छ जगायचं, पवित्र जगायचं, आचार विचार संपन्न जगायचं. हा एक वाक्य मोठं बोलतो आहे का, संपत्ती किती जरी असली म्हणा, संपत्ती किती जरी असली तरी संपत्ती, म्हणून संपत्तीच्या नाही. अजून एकदा सांगा, संततीला आचार देण्याची ताकद ठेवा. आचार विचार संपन्न व्हा. पाया पडतो बहिणाबाईच्या सप्त्यात येतोय, शपथ का आयुष्यात लाचार कधीच नाही व्हायचं. ये आंधिया हमारा क्या बिगाड़ लेगी, इतनी धूल तो मैं ज्योतियों से उड़ा. आपली मस्ती कायम पाहिजे मला, मस्ती कायम पाहिजे. कारण बहिणाबाई त्यांच्या शिष्य आहेत. कुणाच्या काय म्हणले पंडित भीमसेन जोशी काय म्हणले, अनुजिया ठोकड़ा अनुजिया तुका आकाश एवढा, तुका आकाश एवढा. काय काय मिले सुनने शेवटच्या महिन्याच्या शेवटच्या पंक्तीमध्ये आमची तिथं आमची पाठवावी याच लाईनीला महिन्याच्या शेवटच्या पंक्तीला या ठिकाणी अध्यक्ष